बातमी आहे अमरावतीमधून। अमरावतीच्या मोर्शी येथे 17 वर्षीय मुलाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली। मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे। अमरावतीतील धक्कादायक बातमी। अमरावतीमध्ये मुलाची दगड ठेचून हत्या करण्यात आली। 17 वर्षीय मुलाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली। मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करून हत्या केल्याने खळबळ माजली आहे। अमरावती मोर्शी रोडवरील येरला गावाजवळील ही घटना आहे। आरोपी दिनेश उर्फ गोलू उईकेला पोलिसांनी अटक केली आहे। आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत जोडलेत। सूरज, काय अधिकची माहिती? नीलम, आपण बघतो की सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याच्या आधारे संपूर्ण हे प्रकरण या ठिकाणी उघडकीस आलेलं आहे। आपण जर बघितलं गेलं तर एका 17 वर्षीय मुलाला सातत्याने तिथल्याच गावातलाच एक तरुण 20 वर्षीय तरुण जो आहे सातत्याने अनैसर्गिक कृत्याची जो मागणी करत होता, मात्र त्यांनी नकार दिला असता त्यांच्यावर बळजबरीने जे आहे त्या 20 वर्षीय तरुणाने 17 वर्षीय तरुणावर चक्क जे आहे बळजबरीने अनैसर्गिक कृत्य केलेलं आहे। आणि आपण जर बघितलं गेलं त्या ठिकाणी अनैसर्गिक कृत्य केल्यानंतर त्याला त्याचे पूर्ण कपडे काढून टाकण्यात आलेले, नंतर त्याचं जे दगडाने ठेचून अक्षरशः त्याची हत्या करण्यात आलेली आहे। पोलिसांनी जर बघितलं गेलं तर लागली दिनेश उर्फ गोलू उईके याला या रात्री उशिरा या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं, मात्र एका 17 वर्षीय युवकावर अनैसर्गिकरित्या अत्याचार करून त्याचा खून करण्यात आल्यामुळे जिल्ह्यात मात्र एकच खळबळ उडाली आहे। त्याला जर पाहायला गेलं तर आज सकाळी जे आहे ते मोर्शीच्या जे आहे जे न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे। आरोपीला कठोरातली कठोर कारवाई व्हावी अशी जी मागणी आहे त्या खून झालेल्या वडिलांच्या मुलाने केलेली आहे। जी धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।